दोन्ही साईडला डिस्टन्स तेवढंच आहे, म्हणजे माझ्या घरापासून मी इकडून गेलो काय तिकडून गेलो काय तेवढंच लागतं, 1-2 मिनटाचा फक्त फरक आहे बस. झेंडा क्लिअर दिसतोय, भगवा झेंडा. जय शिवराय. याम काय व्ह्यू आहे भावानो, लाजवाब. नमस्कार मित्रांनो, आता निघालो आपण हडसीवरून आणि आता आपण चाललोय पावना लेक मार्ग आहे वडगाव. तर हे समोर तुम्ही बघताय हा आहे तिकोना, हा समोर बघताय हा तिकोना किल्ला. हा प्रॉपर म्हणजे परफेक्ट ह्याच्या मागे, मंदिराच्या मागे हे पूर्ण तिकोना पठार आहे. हा मस्ट विजिटेड प्लेस आहे, खरंच विजिट द्या. हो, तर हा तिकोना आहे तुम्हाला जो समोर दिसतोय तो. तर आपल्याला कसं जायचंय? ओके, काशीम, लोणावळा. ओके, थांबू आपण इथे, मॅप चेक करू. इकडून आपण हाडशीवरून येताना हा एक हे लागतोय. एक राईट साईडला हा काशिग गाव आहे आणि इकडे समोर लोणावळा. तर बोर्ड आपल्या सरळ लोणावळा जायचं आहे. हे तिकोना पेठबीड हे सगळं इकडंच आहे, म्हणजे ह्याच साईडला आहे. तर किल्ल्याच्या नावावरून पेठ पडलं ना, पेठेचं नाव पडलं असणार आहे. चला, पाऊस नाही आहे, पावसाने थोडीशी हे मारली, दडी मारली, त्याच्यामुळं आपण हे करू शकतोय, तसं ब्लॉक करू शकतो. 20च्या स्पीडने जायचं म्हणतोय, पण तेवढंच मेंटेन करू स्पीड. खूप सुंदर मित्रांनो, खूप सुंदर. विजिट द्या तुम्ही एकदा इथे. इकडून जर पिरंगुट मार्गे आलात तर तुम्ही पूर्ण स्पॉट करू शकता. म्हणजे पिरंगुट मार्गे हडसी असं ते नेकलेस पॉईंट बघून मग इथून पावना लेक, वडगाव असे निघून परत रिटर्न हे करू शकतो. म्हणजे गोल फिरू शकतो. दोन्ही साईडला डिस्टन्स तेवढंच. आता माझ्या ह्याच्यामध्ये तर दोन्ही साईडला डिस्टन्स तेवढंच आहे, म्हणजे माझ्या घरापासून मी इकडून गेलो काय तिकडून गेलो काय तेवढंच लागतं, 1-2 मिनटाचा फक्त फरक आहे बस. तर खूप सुंदर मित्रांनो, खूप सुंदर. विजिट द्या खरंच. आता हे कसलं भारी वाटते बघा. इन वादी हो मी टकरा गए, खरंच म्हणजे वादीच आहे तो. आता या साईडला हे पाणी अडवले वाटते की बांध घातले काय माहिती. आता आपण पावना लेक मार्गे चाललोय, असे तिकोना पेठ मार्गे. म्हणजे आपण असे निघालो असे करून परत मेन पॉईंटला चाललोय. आता आलोय तर नाही, तिकडून गेलं तर सेम रूट होईल, म्हणून ठरवलं की चला ह्या रूटने जाऊया, मस्त भारी वाटेल. व्ह्यू पण पॉईंट पण आपण बघू, व्ह्यू पण भेटेल. हा तिकोना फोर्टला पण यायचं आहे आपल्याला. नक्कीच येऊ आपण या फोर्टवर. तिकोणाला अशाचे म्हणतात, ती 3 कोण आहेत, 3 कोण म्हणजे त्रिकोण असतो, त्रिकोण त्या टाईपमध्ये, म्हणून त्याला तिकोना नाव पडले. आणि पौंड लोणावळा. पौंडमध्ये आलो आपण, पौंडमध्ये. मस्त, खूप सुंदर. त्या गावाकडे कन्स्ट्रक्शन खूपच चाललीत, खूप म्हणजे खूप चाललीत. आमच्या कोकणामध्ये पण कन्स्ट्रक्शन खूप. पण मला वाटतं की
आपण जास्त कन्स्ट्रक्शन केलं नाही पाहिजे, म्हणजे गावाचं जे गावपण आहे ते जपलं पाहिजे. कोकणामध्ये पण लोक आता घर म्हणजे मातीची किंवा ह्याची सोडून आता ह्याची बांधत आहेत कन्स्ट्रक्शन. हे हा इकडे व्ह्यू बघा, काय लाजवाब व्ह्यू आहे. आणि हा इकडे बघा व्ह्यू, हा तिकोना फोर्ट आहे. तो दिसतोय बघा, हे दिसतोय तुम्हाला वरती जर नीट बघितलं ना तर त्याचा झेंडा क्लिअर दिसतोय, भगवा झेंडा. जय शिवराय. राजा आल जिंकून या जगभरी, शिवबा नाव गाजजी हे माझ्या राजा रे, हे माझ्या शिवबा रे, हे माझ्या राजा रे. मित्रांनो, आपल्याला अभिमान असला पाहिजे खरंच. आता अंगावर माझ्या शहारे आले आणि डोळ्यातून आसू पण. कारण हा इतिहास जेव्हा 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 आठवतो तेव्हा माझे महाराज असे चेहरा समोर येतात. काय पराक्रम असेल. आणि त्यांच्यामुळं आता मी गाडी घेऊन फिरतोय, ब्लॉग बनवतोय. स्वतःला धन्य मानतो मी की मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. विचार करा, आपण स्वतःला खूप धन्य मानलं पाहिजे, ग्रेट मानलं पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीत जन्माला आलोय. कारण हे सगळ्यांचं भाग्य नाही, सगळ्यांच्या नशिबात नाही आहे इथे जन्माला येणं. आणि हे आपल्या नशिबात होतं. यापेक्षा मोठं भाग्य काही नसू शकते तुमच्या आयुष्यात. म्हणून गड किल्ल्यांवर गेल्यावर त्यांचं पावित्र्य जपा. एक मावळा म्हणून आपण त्याची सेवा केली पाहिजे गडाची. लोक कुंड्यात उड्या मारतात, ह्याच्यात उड्या मारतात, त्याच्यामध्ये मारतात. ते असं झालं नाही पाहिजे. महाराजांच्या किल्ल्यांचं पावित्र्य जपणं हे आपल्या हातात आहे. काय स्पीड ब्रेकर होता. आपण पावना लेकला एवढं जवळ आलोय, लवकर आलो. हा बघू शकता लेफ्ट साईडला पावना लेक आहे. पावनाला कॅम्पिंग करायला येतात लोक. कॅम्पेनिंग. हा हो हो, रायडर गेला, आपला कॅमेरा लावलाय मस्त. बघू शकता, मस्त, खूप भारी वाटते. पण अजून लेक भरलेली नाही तेवढी, पाऊस तेवढा काय झालेला नाही. आज जुलै महिना, अजून जूनच महिना चालू आहे. जुलै महिना अजून करायचं बाकी आहे. आणि हा काय विषय चाललाय भाई, काय विषय आहे. पावना लेक सगळं कॅम्पिंग व्ह्यू आहे हा. खूप सुंदर असं नजारे तुम्ही बघू शकताय. हां, तर हे पावित्र्य जपलं पाहिजे. आपण आपल्या हातात आहे. आपण चुकी केली तर बाकीचे पण सेम चुकी करतात. ठीक आहे, काय लोकांना काय पडलेलं नसते. फक्त जायचं किल्ल्यांवर, हे करायचं, फिरायचं. फिरायच्या ठिकाणी पण थोडंसं आपण हे केलं पाहिजे. पण तिथले नियम अटी का आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत किंवा मानल्या पाहिजेत. आपणच श्रेष्ठ आहोत तिथं काहीतरी ते लोक, जे लोकल लोक आहेत त्यांचा खरंच हे बघू शकताय. आता हे सरळ जायला लोणावळ्याला समोर, आणि हे इकडं जर तुम्ही राईट मारलं तर हे तिकोणाला जायला रस्ता आहे. ही कमान, या कमानीतून आतमध्ये जायचं तिकोणा. तर तिथलं काय नियम अटी आहेत त्या लक्षात घेऊनच तसं वागलं पाहिजे आपण. आणि दुसऱ्यांना पण हे केलं पाहिजे. तुम्हाला लोक, तुम्ही नियम पाळत असाल, काही टायमाला वेड्यात काढतात. पण अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. कारण सुरुवात एकापासून होते आणि सुरुवात तुम्ही केली पाहिजे असं मला तरी वाटतं. आलो आपण पावना लेक.
डॅम गॉड, काय व्ह्यू आहे भावानो, लाजवाब. हा समोर किल्ला कोणता आहे काय माहिती नाही. किल्ला बोलणं, आता किल्ला बोलणं बंद केलं पाहिजे. समोर समोर गड कोणता आहे काय माहिती नाही. पण काय व्ह्यू आहे भावानो बघा, लेफ्ट साईडला मस्त, खरंच खूप सुंदर. थांबू आपण पुढे, इथे काय विषय आहे. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. काय व्ह्यू आहे बघा, खूप सुंदर. हे पूर्ण भरते वाटते नदी, पण आता काय एवढं हे नाही आहे, म्हणजे कमी हे केलं. ह्या साईडला बघा, इकडं नदी आहे आणि ह्या साईडला हे गाव आहे. तर आपण एक इथं व्हिडिओ बनवू मस्त. ढगं जमा गोला व्हायला सुरुवात झाली, बहुतेक पाऊस येणार आहे खूप जोरदार. त्याच्या अगोदर आपण निघायला पाहिजे. आपण एकदा बॅटरी चेक करू आपल्या कॅमेऱ्याची, किती % आहे. 21% आहे. चला, जेवढी चार्ज आपण शूट करता येईल तेवढं करू, नंतर मग बघू पुढे काय करायचं आहे. मुलगा बघतोय माझ्याकडे काय चाललंय भावाचं. आपण काय विसरलो तर नाही ना, आणि इथंच ठेवून यायचं भाई. परत अडचण यायचा माझा काहीच मूड नाही. हो 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 हो, नजारा बघा, फक्त नजारा बघा. मला माहिती आहे कॅमेरा खूप भारी हे करतोय, शूट करतोय, पण DJ लाजवाब आहे. मला वाटतं तरी म्हणजे गोप्रोचं मी व्हिडिओ बघितल्यात, पण गोप्रोपेक्षा मला DJIचं जे डायनामिक रेंज आहे ना, म्हणजे दिवसा तरी खूप भारी आहे. रात्रीचं काय माहिती नाही बाबा कसं काय आहे, पण दिवसा खूप भारी आहे डायनामिक रेंज. DJI Osmo Action 3. DJIला बोला आम्हाला स्पॉन्सर करा. काय स्पॉन्सर करणार, आपले सबस्क्रायबर 106. ते म्हणतील भाई 106 सबस्क्रायबर करून काय करशील तू, किती व्ह्यू भेटतील तुला. हो, हे काय आहे. सुट्टी आहे तेव्हा एक्सप्लोर करतोय, नंतर मग कधी सॅटर्डे संडे जर भेटली सुट्टी तर मग ठीक आहे, नाहीतर मग परत काय चाललंय आपलं काम काम काम. त्याच्यामुळे आता सुट्टी भेटली तर मस्त आपण एन्जॉय करतोय. सोलो राईड करतोय, सोलो राईड खूप भारी वाटतंय. असे निघत जा कधीतरी. आता नंतर शिवाय देत असतील, आम्ही बोलवतो तेव्हा तू येत नाही, पण काय करणार. मग 2 वर्ष मस्त कंपनीत काम केलं, सुट्टी नाही काय नाही काय नाही. थोडा ब्रेक घेतोय आता, ब्रेकमध्ये मस्त फिरतोय इकडं तिकडं. टाईम भेटला की असं नाही आहे काय उठला सुटला आला फिरायला. एवढा पैसा पण नाही आपल्याकडं. मंथ एंड चालू झालं आताच, त्याच्यामुळं सगळं काही सांभाळून करावं लागतंय. पाहुणा वंडरलस्ट कॅम्पेनिंग, हे कॅम्पेनिंग आहे वाटते का. छान छान.
खूप सुंदर. हे इकडं लेक बीक आहेत मस्त. इकडचं वातावरण खूप भारी होतं. बॅन काय बॅन आहे? चला बघा तो तिकडचा व्ह्यू कसला भारी वाटते. तिकोणागड. ब्लॉग एन्जॉय करा, दुसरं काय. दाखवते तुम्हाला जेवढं. आपलं आता कॅमेराची बॅटरी होती 21%, आता झाली असेल 15% बहुतेक. पण मस्त बॅटरी बॅकअप दिलं. मी 12ला चालू केलेलं, आता वाजलेत बघा किती, 3:46 झालेत. 3:46 म्हणजे ऑलमोस्ट मी 3 आवर्स शूटिंग केलं असेल. पण 3 तासाचं शूटिंग नसणार आहे, मध्ये मध्ये बंद करायचं. पण तरी खूप झालं. 150 मिनटाचं बॅटरी बॅकअप आहे. 6:12 6:18 म्हणजे ऑलमोस्ट 2.5 तास आरामात बॅकअप देतो आहे कॅमेरा. आणि आपल्या काय गाडीला Type-C आहे, त्याच्यामुळे चार्जिंग करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही आहे. इन बादियों में टकरा गए हम काफिराना. भाई आपल्याला लोणावळ्याला निघायचं नाही आहे, मध्येच कुठेतरी असायला पाहिजे पॉईंट. एकदा मॅप बघतो. ते थांबलेलो मी शूट करतो, म्हणजे चार्जिंग करतो. पण ते चार्जिंग होत नाही का काय माहिती, काहीतरी इश्यू जाणवते मला तरी. घरी जाऊन आपण बघू तेव्हा समजेल हे काय झाले. मी कशाला खोलले जॅकेट. पाऊस आला खूप जोराचा, आता मला वाटते. हे डॅम आहे कुठे, डॅम. आता पाऊस पडला तरी काय हे नाही, प्रॉब्लेम नाही आपल्याला. रेनकोट आहे आपल्याकडे. मी हे रेनकोट पॅन्ट घेतली नाही, राहू द्यावं कशाला उगाच आहे ना. तसं पण भिजलंच, रेनकोट पॅन्ट घालायचं काय घाला तरी भिजतेच माणूस. आता आपला मॅप बघावा लागणार आहे एकदा, कारण आपला सरळ जायचं नाही आहे. लेफ्टला जाऊन उडसे मार्गे जायचं, उडसे. USB-C तर ह्याचं तर चालू आहे. मला वाटतं बाईकचं हे बंद चालू होतं ना, ते त्याच्यामुळं काहीतरी इश्यू झाला आहे. पावसाला झाले सुरुवात. अरे 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 खतरनाक पावसाला सुरुवात झाली आहे. थांबूया आपण, रेनकोट व्यवस्थित लावू, निघू. आता का मी शूट करत नाही आहे, बंद करतो इथून शूटिंग.
करण्यात काहीच अर्थ नाही. पोचलो आता घरी आपण. आता वाजलेत 5:10 झालेत. मध्येच बॅटरी आता 4% राहिली कॅमेऱ्याची, त्याच्यामुळे काही शूट करता आलं नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.